जनाबाईच्या गोवऱ्या बोलल्या नाही, ऐकलं आहे ना तुम्ही? पिक्चर पण पाहिला असेल नाही का? पाहिला नसेल तर पहा. या संतांच्या चरित्रातून काय काय शिकायला मिळत नाही. साधे आपल्या नित्य जीवनातल्या कामामध्ये त्यांनी आपल्याला भक्ती मार्ग शिकवलेला आहे. खर तर संत हेच भूमीवर चालते बोलते ईश्वर आहे. देव तर त्यांनी दाखवला आपल्याला. आज जनाबाईच्या गोवऱ्या बोलल्या आपल्या सोबत. कान लावलं तर त्यांच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. आमच्या मसनात गोवऱ्या जाते तरी विठ्ठल म्हणत नाही. त्या विठ्ठलासाठी, त्या पांडुरंगासाठी वेड होऊन गोरबा काकांनी आपल्या मुलाला तुडवलं. काय चरित्र आहे संतांची, काय चरित्र आहे. आज त्या चरित्रांचं जर गुण गातो म्हटलं तर खरंच तुमच्या माझ्या डोळ्यामध्ये अश्रू यायला पाहिजे. ती भक्ती जागी व्हायला पाहिजे मातानो. ते नातं आपल्याला परमेश्वराशी जोडायचं आहे. आज संतांचा संग आहे, गुरु आपल्याला लाभले, गुरुची ओळख करून देणार आहे, गुरुचं महात्म्य सांगणार आहे. परमेश्वर कोणता आहे तुमच्या माझ्या देहात दाखवणारा ईश्वर हा आपल्या संत माऊलीने दाखवलेला आहे. एकदा कथेकडे वळण्याआधी वातावरण निर्मिती करावं लागते. म्हणून हे बोलावं लागत आहे मातांना. कारण श्रद्धा इथे येऊन बसली पाहिजे. मग श्रद्धा आली की विश्वास येतो, विश्वास आला की भक्ती जागी होते, आणि मग भक्ती जागी झाली की ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान कुठलं प्राप्त होतं? बरोबर, ज्ञान प्राप्त कशाचं होतं? सद्विचारांचं. ज्ञान जर प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नाही माझ्यासारखे आता उगीच शिक्षिका आहे असा काही जणांचा समज होतो. काय महाराज घडणं म्हणजे आता असं होऊन गेलेलं आहे, माळा घालून घ्यायच्या, कपडे घालून घ्यायचे नाही का, आणि मग 5 आणल्या मी तरी 2 सोबत. मला महाराज म्हटलं पाहिजे असं वाटत होतं, 2 आणल्या सोबत, पण तरी महाराज नाही वाटत आहे. असा पेराव केल्याने महाराज होत नाही. महाराज पुस्तकाचं ज्ञान सगळ्यांनाच येतं. पुस्तकातून अभ्यास करणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे. आता तर YouTube वर एवढ्या महाराजांचा पूर आहे, काही बोलायचं काम नाही. फक्त सर्चच नावच टाका तुम्ही, काही दिवसानं वैशाली लांजेवारी दिसेल आपलं स्वतःचं चॅनल नाही का. प्रत्येक जण काय काय रील करता माऊलींना, मुलींना माहिती आहे नाही का ग. अगं एवढंस आता हरिपाठ केला ना आपण, मग महाराज नाचले ना आपल्यासोबत, बनवूया रील. कोणीच नाही बनवली पण तुम्ही रील. मी माझ्या मैत्रिणींना दाखवली असती त्यांनाही वाटलं असतं की आपण गेलं पाहिजे त्या हरिपाठात. काय सुंदर हरिपाठ केला दादांनी, काय सुंदर सुंदर चाली बसवल्या. मला ज्या नाही ऐकायला मिळाल्या महादेवाच्या चालीतलं. आता सध्या आपल्या महादेवांचा सीझन सुरू आहे. आपली भक्ती सिजनेबल असते दादा. आपल्या महाराष्ट्रातली भक्ती आहे की नाही, सिजनेबल आहे. महाराष्ट्रातलीच नाही, आपल्या भारतातलीच आहे. कारण आपला भारत देश उत्सव प्रिय आहे, उत्साह प्रिय आहे. काय आहे, नवरात्री येते, प्रत्येक उत्सव बघा ना, काय गुढीपाडव्यापासूनचे सण सुरू होऊन जातात आपले. प्रत्येक सण आपण आनंदाने करत असतो. काय काय नाही. खर तर आपल्या भारतात जन्माला येणं हेही अहोभाग्य, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्माला येणं हेही अहोभाग्य. कारण ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. असा सुंदर हरिपाठ या ठिकाणी सादर झाला. आमचेही पाय थिरकले.
तसा आम्हालाही सवय आहे दादा, पुढे पुढे, बाकी कुठे करणार नाही, पण देवाच्या कामात पुढे पुढे केल्याशिवाय आम्हाला होतच नाही. कुठेही असो, गावातला कुठलाही कार्यक्रम असो, आम्ही पुढे पुढे राहू, मग आमच्या मागे. लग्नात नाही, लग्नात नाही नाच, लग्नात नाही किंवा कुठल्या उत्साहात नाही, पण परमेश्वराचा जिथेही कुठे आहे, देह भान विसरून ही माऊली अगदी देह भान विसरून नाचत असते. देह भान विसरून जाते. आणि जिथे देह भान विसरतो, विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्यांची नाही मर्यादा, विसरल्या काम धंदा. कोण? गोपी गवळणी. ते हे ठिकाण आहे माऊलींनो, की ज्यात आपण देहभान विसरून या मंडपात येतो आणि स्वतःचा विसर जिथं पडतो. मी कालही बोलली, आजही बोलते आहे, स्वतःचा विसर जिथं पडतो आहे ते एकमेव ठिकाण म्हणजे परमेश्वराचं आहे. मी कुठेही गेली तरी मात्र ठिकाणावर येते बरे का. तुम्हाला मी एक दृष्टांत सांगत होते. गुरु श्रेष्ठ की देव श्रेष्ठ, संत श्रेष्ठ की देव श्रेष्ठ. एका गुरुनी म्हटलं, शिष्याने विचारलं, महाराज गुरु श्रेष्ठ आहे की देव श्रेष्ठ आहे. महाराज पोचलेले होते. म्हटले, चल मी तुला देवाकडेच नेतो ना. आणि ते देवाकडे घेऊन गेले. देवाकडे घेऊन गेले म्हणजे देवाकडे घेऊन गेले म्हणजे त्याला मारलं नाही बरं का. त्याच्या घरी बोलवलं देवाला, त्या गुरुनी, की या आज बावने दादाच्या घरी जेवण आहे, भागवत महाराजांचं जेवण सांगितलंय, तुम्ही या. आले देव. देव आले आणि देवाला म्हणते त्यांचे गुरु, बाबा या देवाचे पाय धु. प्रत्यक्ष तुझ्याकडे परमात्मा आज श्रीकृष्ण रूपात आलेले आहे, भागवत धर्माच्या रूपात आलेले आहेत, त्यांचे पाय धु. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नाही, तो माझा अधिकार नाही शिष्या, तुझ्या गुरुचे पाय धु. गुरु म्हणतात देवाचे धु, देव म्हणते गुरुचे धु. दोघांचं भांडण चाललंय. हा पाहत आहे शिष्य. शिष्य म्हणतो, यांचंच भांडण पाहत बसू काय मी. देवाला मानू की संताला मानू, गुरुला मानू की देवाला मानू, मलाच काही समजत नाहीये. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, शिष्या गोंधळून जाऊ नकोस. अरे मी कसा आकारात आहे, कशा रूपात आहे, कसा आहे, मी कसा आहे, याचं वर्णन तुला कोणी सांगितलं? माझ्या गुरुनी. मग कोण श्रेष्ठ? अरे तुला तू ओळखत नव्हतास मला, माझी ओळख ज्याने दिली तो श्रेष्ठ की मी श्रेष्ठ? त्याने मला पाहिलं होतं, तू मला पाहिलं होतं नाही ना. तुला देव ज्याने दाखवला तो श्रेष्ठ, मग ते सद्गुरु श्रेष्ठ. म्हणून सर्वात आधी सद्गुरूचा हा सर्वात मोठा मान असतो. देवांनी संतांची रजत धूळ आपल्या माताला लागावी म्हणून जन्म घेतात. आईच्या उदरी जन्म घ्यावा, आईच्या प्रेमासाठी या भूतलावर अवतरित होतात. असं आपलं ठिकाण आहे मातांनो, असं आपलं माऊलींचं स्थान आहे. असे सद्गुरू माऊली आपल्या पाठीशी आहे. त्या सद्गुरूचं स्मरण करा. गुरु 18,000 श्लोक, 12 स्कंद
असं हे भागवत त्यांनी तयार केलं. तेव्हा कुठे ते समाधानी झाले. आणि काल मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी तो वारसा आपल्या पुत्राला दिला, म्हणजे शुक मुनींना दिला. आणि मग शुक मुनी यांनी ते भागवत परीक्षित राजाचा 7 दिवसात उद्धार केला. आज आपलं यजमान जोडपं समोर बसलं नाही. खर तर तुमच्या गावातली पद्धत आहे का ती, यजमान 2 जोडपं असं समोर बसायची? मला काल मी सांगितलं, काल बसलेच होते, मला ते लक्षात नाही आलं. बसतात का दरवर्षी? बसायला पाहिजे. बरं, काही हरकत नाही, पण बसायचं. तसं तर आमच्या तळोदीमध्ये जोड्या बसतात. आता तर नंबर लावावं लागते. पहिले बसायला तयार नव्हते, आता उद्या आम्ही बसतो, उद्या आम्ही बसतो, असे नंबर लावावं लागतात. इतकं आता फक्त वाढत चालले. असं तुमचं पण गाव होईल, वाढा. कारण कसं आहे माहितीये का, आनंद घेऊ तर आनंद देऊ. आपण घरचा आनंद घरी घेऊ, पण हा परमार्थ आनंद हा वेगळाच आनंद आहे हो मायबापो. या आनंदासारखा आनंद नाहीये. या आनंदात सामील होणं अतिशय चांगलं आहे आणि आपल्या मोक्षाचं साधन आहे. असो तर शुकमुनी परीक्षित राजाला सांगतात. पण त्याआधी 88,000 ऋषीमुनी जेव्हा त्यांना आधीच चावूल लागली की कलियुग येणार आणि त्या कलियुगामध्ये हाहाकार माजेल. आपलेच लोक आपले घात करतील. विश्वासघात हा सर्वात मोठा शत्रू राहील. मित्र मित्र राहणार नाही, पत्नी पत्नी राहणार नाही, पती पत्नी मध्ये भेदाभेद राहील. आज कलियुगात तर पुढे असा काळ लिहून ठेवलेला आहे मातांनो की 7 वर्षाची मुलगी माता बनेल. आणि तो काळ दूर नाही आहे. आज काय व्यभिचार चाललेला आहे तुम्ही पाहताच आहात. छोट्या छोट्या मुलींवर अतिप्रसंग होतो आहे. काय होतं आज भारताची आपली दशा काय कुठे चालली आहे. सनातन धर्म म्हणून आपला हिंदू धर्म, ज्या हिंदू धर्माची स्वराज्याची स्थापना करणारे माझे शिव छत्रपती, काल ओघाने माझ्या तोंडून नाव सुटलं होतं, आज महाराजांनी वदवून घेतले. छत्रपती महाराज मानाचा मुजरा करते. यांच्यावर मी चांगली कविता पण लिहिली आहे. कधी ओघाने तुमच्या तरुणांवर म्हणून दाखवेल. अशा माझ्या ह्या मावळ्याने, मुठभर मावळ्यांनी स्वराज्य दिले. त्यांची आई माता जिजाऊ हिने काय संस्कार दिले हो. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आम्हाला चरित्र शिकायचं आहे. खरं तर बापाकडून काय शिकवतो, बापाकडून चरित्र आणि कर्तव्य शिकलं पाहिजे मुलांनी. कर्तृत्वान बापाकडून कर्तृत्व शिकलं पाहिजे आणि आईकडून संस्कार शिकले पाहिजे. तर हिंदवी स्वराज्याची स्थापना घराघरात होते. प्रत्येक जण सांगतो शिवाजी जन्माला आला पाहिजे. माझ्या घरात नाही तर शेजाऱ्याच्या घरात, हे बोलतो आम्ही भाषणामधनं. पण शिवाजी जन्माला घालणं सहज कोणालाही सोपं आहे, घडवणं महत्वाचं, घडणं महत्वाचं. देवकीने जन्म दिला कृष्णाला, पण यशोदेच्या दारात तो वाढला. देवकी कोणालाही बनता येतं, यशोदा बनून पाहणं आणि घडवणं हे आपल्या मातेचं, आपल्या अगदी थोरपण आहे मातांनो. उत्तम माता हे जी करी आपले घर हृदयासह सावरी, मुलं बाळ आदर्श करी, बरी प्रेमळ परा सर्वांशी, अशी महिला असते. असो 88,000 ऋषीमुनी गेले आणि म्हणतात हाहाकार येणार आहे.
मग आम्ही असं शांत तप कुठे करावं, तेव्हा ब्रह्मदेवाने आपलं ब्रह्मास्त्र सोडलं, चक्र. जिथे हे थांबेल त्या ठिकाणी तुम्ही जा आणि आपलं तप करा. चक्र गेलं, स्थिरावलं अगदी निमिष, अगदी क्षण, एक क्षण. त्या निमिष जिथे स्थिरावलं त्या ठिकाणाला निमिषारण्य असं म्हटलं जातं. आणि ते निमिषारण्य अजूनही आहे. आजही तिथे सतत पाठपठण होते वृंदावनाच्या बाजूनं. ते निमिषारण्यामध्ये सूत पहिलेपासनं पुराण सांगत गेले शौनकादिक ऋषींना. आणि सूत मुनी हे व्यासांचे एकमेव शिष्य होते. त्यांनी अनेक पुराण, 18 पुराण सांगितल्या गेलेले आहेत ऋषी मुनींना, त्यांचं कल्याण करायसाठी, जीवाचं कल्याण करायसाठी. आणि असंच नैमिषारण्यामध्ये सूत मुनी त्या ऋषींना या कलियुगाचं महात्म्य सांगत आहे. सांगताना त्यांनी सांगितलं, मी माझ्या पदरचं काहीही सांगत नाही, पण नारद मुनींना जो साक्षात्कार झालेला आहे त्याबद्दलची मी कहाणी शुक मुनींच्या तोंडून ऐकलेली मी तुम्हाला जशीच्या तशी सांगतोय. असं सूत मुनी त्या शौनकादिकांना म्हणायला लागले. मग एकदा नारद मुनी या पृथ्वी तलावावर आले आणि जिकडे तिकडे तीर्थाचं जेव्हा स्थान पाहू लागले, सगळीकडे लुटालूट, अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्वांनी त्यांचं मन अगदी उद्विग्न झालं. आणि असंच फिरता फिरता ते यमुना जळीच्या वृंदावनात आले. त्या ठिकाणी एक स्त्री अतिशय रुदन करीत होती, रडत होती. तिच्या मांडीवर तिची मुलं जे तरुण असून सुद्धा म्हातारे झाले आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडत आहे. आणि ही मात्र अतिशय तरुण सुकुमारी दिसायला लागली होती. आणि तिच्या भोवती 100 स्त्रिया ह्या पंख्याने वारा घालत होत्या, पण तिची मुलं मात्र निश्चित होऊन पडलेले होते. नारायण नारायण करत नारद मुनी तिथे आले. म्हटले, देवी कोण ग तू? तिने नमस्कार केला. मुनिवर, तुम्ही मला ओळखलं नाही? अहो मी भक्ती, ज्या भक्तीचा महिमा तुम्ही नारायण म्हणून सर्वांना ऐकवता ती मी भक्ती. नारायणाची भक्ती मी तुम्ही जागृत करताय ना? अगं हो, पण तू अशी का रडतेस? काय सांगू महाराज, आज माझी मुलं जे तरुण आहेत पण निश्चित असे पडलेले आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. तुम्हीच काहीतरी करा आणि माझ्या मुलांना सजीव करा. मातानो, आजही आपल्या ज्या मुलांचे अगदी कमी वयात केस पिकत आहे दादा, आणि लहानच वयामध्ये नाही का भोबडे होत आहेत पोरं. तुमच्याकडले माहित नाही पण आमच्याकडले मग म्हणतात खूप चॉकलेट खाते ना ताई, हा चॉकलेटनी खूपच खराब जातात आहेत ना. आणि त्याहीपेक्षा दादा तुमच्या बाहेरचे पोरं नसतील, आमच्या तळोदीतले पोरं खर्रा पण खातात. इथे खर्रा अजिबात दिसत नाही, मला पांठीलाच नाही दिसला, अजिबात नाहीये इथे. खर्रा कोणी खाताना दिसलाच नाही. दारूवालाही पण नाही दिसला बरं का दादा, मला आता बिलकुल दिसत नाहीये. कारण माझ्या डोळ्यावरनं सध्या भागवताचाच चष्मा आहे बरं का, नाही आहे. आणि मुळात म्हणजे ना, तरुण मुलं इथं येऊन बसतात, त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझा दादा हा अगदी तरुण वयामध्ये त्याला भजनाची गोडी लागावी. कालपासनं पाहत आहे मुलं
तुमच्या गावात, नाही तर मी तर म्हणते ना आमच्या गावात नाहीच आहे हो. ते आमचे बडवाई काका ओरडून ओरडून थकले आहेत. एकही पोरगा निघत नाही, निवड आम्हीच करायचे का भागवत. 60 वर्ष झाले, 60 वर्ष झाले कोणीच येत नाही. पण काका काही माईक सोडत नाही, कशी येतील पोरं. का काय माहित नाही सोडत. आम्ही म्हणावं का रे येत का नाही बाबांनो. ताई काय ग, काकाच बोलतात ना आम्हाला, म्हणूच नाही देत. कुठून फेरी काढायची, कुठून जायचं आपणच सांगतात. मग आम्ही काय करावं. अरे तर त्यांच्या मागे मागे जा ना बाबा. म्हणून इथल्या पण वयस्कर लोकांनी लवकरच धुरा देऊन द्यायची. आपणही पाठी पाठी राहायचं त्यांच्या, कारण यांची तरुणांची गरज आहे. आज देशाचा पाया आहे. असंच ते दोनही मुलं काय झाले होते, निश्चित पडले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, त्यांना गायन करू लागले, नारायणाचं भजन करू लागले. पण 4 वेदांचं पठनही केलं. आपण थोडस फास्ट मध्ये जाऊ, कथा खूप आहे. मग नंतर परत पुन्हा आपल्याला छान भजन घ्यायचे आहेत. म्हणून माहिती आहे मला, माफ करा दादा. तर काय झालं, ते वेद गायला लागले म्हणून थोडीशी सचेतना आली. थोडीशी, अगदी थोडी पापणी त्यांनी डोळ्याची हलवली. नारद मुनींना वाटलं चालली आपली जादू, पण पुन्हा निश्चित पडले. मग काही नारद मुनीचं चालेना. नारद मुनी थकून गेले. काय करू आज माझ्या भक्तीला. नारायणा तू माझीच परीक्षा घ्यायला लागलाय की. मी भक्तीच्या मुलाला उठवू शकत नाहीये, ज्ञान आणि वैराग्याला का उठवू शकत नाहीये. म्हटले का ग बाई, यांची अवस्था काय अशी झाली, का अशी झाली. म्हटली मी द्रविड देशात जन्माला आली महाराज. कर्नाटकामध्ये तरुण झाली, वाढली. महाराष्ट्रामध्ये मला सन्मान मिळाला. गुजरात मध्ये मात्र मी आळशी झाली. तिरस्कार वृत्तीने पाहायला लागले. माझा तितकासा तिथे सुस्तपणा येऊन गेला. याचं कारण आहे दादांनो, गुजरात मध्ये असं नाही म्हणत तुम्हाला, गुजरात मधले आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत बरं का, तल्लक. आपला राजकारणाचा विषय नाही, पण गुजरात हा व्यवसायाचा राज्य आहे. तिथे खोटा व्यापार चालतो असं म्हणतात. आम्ही गेलो नाही, पण सुरतच्या साड्या भरपूर लोक आणतात, मग धंदा करतात म्हणून सांगतात ना. आम्हाला साड्याचा सेल लागला का जरा बायांना गर्दी करायची जास्त गरज. आम्ही दर्दी आहोत. गर्दी तिथे दर्दी, सेल लागला की जातो. हो ना, हो की नाही. म्हणून आम्हाला ते सुरत माहिती आहे, गुजरात मध्ये आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भक्तीला आळस निर्माण झाला आणि तिथे मात्र भक्तीची कदर करण्यात नाही आली. आणि तिथूनच या माझ्या मुलांना हा रोग जडला. आणि तिथून मग आम्ही काढता पाय घेतला. फिरत फिरत मी या वृंदावनाच्या, यमुना तटीच्या वृंदावनावर आले. पण इथे आल्यावर मात्र मी अगदी तरुण झाले, सचेतन झाले. कारण ते वातावरण आहे. ज्या वृंदावनामध्ये माझ्या कृष्णानं गोपिकांसवे रास क्रीडा खेळली आहे, ज्या प्रेमात निघून गेलेल्या आहे, ज्या भक्तीत वाहून गेलेल्या आहे, त्या भक्तीमध्ये त्या नाहून गेलेल्या आहे, त्यांच्यामुळे मी तर महाराज तरुण झाले. पण इथे ज्ञानाला अहंकार येतो. म्हणून ज्ञान मात्र उफाणल्या गेलेलं नाही आहे. आणि ज्ञान झालं तर वैराग्य प्राप्त होईल. आता ज्ञान कसं झालं पाहिजे, अहंकाराचं नाही माय बापू. हो, अहंकार नसावा. सर्वात घातक जर असेल आपला शत्रू तर अहंकार आहे. सर्वात आधी आम्ही आपला अहंकार जेव्हा आम्ही मारू, तर आम्हाला खरं पाहिलं तर स्वर्ग प्राप्ती ही तर केवळ एक वरवरची प्राप्ती आहे. मुक्ती ही तर फक्त
देहाला मिळून जाईल. जे मिळते ते ठिकाण एकमेव आपल्या परमेश्वराचं आहे आणि ते शांती जर समाधान जर देत असेल तर अहंकार विरहित आपल्याला देह करावा शांती लागतो. कुणाला कशी लाभते वाट तसे ज्वाला, शांती कुणाला कशी लाभते वाट तसे ज्वाला, विचारा जाऊन शहाण्याला, विचारा जाऊन शहाण्याला, विचारा जाऊन शहाण्याला. हे पेटले हे रान सारे, हो पेटले हे रान सारे, कोण जवियाला, विचारा जाऊन शहाण्याला, विचारा जाऊन शहाण्याला, विचारा जाऊन शहाण्याला. शांती कुणाला कसे लाभते वाट तसे ज्वाला, शांती कुणाला कसे लाभते वाट तसे ज्वाला. व्यवस्थित केलेले आहे. मग महाराजांनी खूप ध्यान केलं आणि त्यांना एक आकाशवाणी झाली, मुनिवर यांना जर का सचेतन करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला सत्कार्य करावे लागेल. सत्कार्य. आता सत्कार्य म्हणजे काय? सत्कार्य म्हणजे खूप काही दान केलं म्हणजे सत्कार्य होतं का? नाही. खूप कोणाला मदत केली म्हणजे सत्कार्य होतं का? भाई आम्ही खूप मदत केली, किती सांग मी असं केलं. अहो एक सेफ नेतात हो काही जण. जाऊ द्या, कोणाला तर सोडू द्या, देवाजवळ एक सेफ नेतात. 10 बघताना सेफ ठेवलं बरं का. किती जणाला सांगतात हा वाटानं प्रसाद करून, पण तो प्रसाद वाटताना त्या सेफ मीच आणलं होतं. अरे वा, तुम्ही नाही हसले माझे. तुम्हाला हसा येत नाही वाटते. छान. तर याला सत्कार्य म्हणत नाही, सत्कर्म म्हणत नाही. सत्कर्म म्हणजे सद्वृत्तीने जे आपण समर्पित होतो त्याला सत्कार्य करायचं आहे. आज तुमच्या गावाने या सर्व वेगवेगळ्या संघटना आहेत. एक जाती एक धर्मानी या ठिकाणी जमलेले सर्व गावकरी हा एवढा मोठा उत्सव घडवून आणत आहेत. हे सत्कार्य आहे माय बापू. तुम्ही सत्कार्याने काम करत आहात. इथं कुणाचाही हेवा दावा नाही. हे सत्कार्य आहे. या सत्कार्याची मोजमाप तो चित्रगुप्त विशेष डायरीत लिहित आहोत. विशेष डायरी बरं का. तुमच्या आपल्या जीवनाचा लेखा लिहिणारी त्याची पर्सनल डायरी वेगळी, पण आपल्या सत्कर्माचा लेखा त्याची विशेष डायरी हे चित्रगुप्त बनवत असतो. आणि त्या विशेष डायरीवर आपलं त्या ठिकाणी पाप पुण्य कळत असतं. तुम्ही रोजचं काय करत आहे? अजामिळासारखा तरुण गेला या भागवताने, मग तिथं गेल्यावर त्याचा लेखाजोखा नव्हता का? होता. पण एका नामरामाने तरल्यानंतर तिथे तो फिटल्या गेला. तर ती विशेष डायरी मग चित्रगुप्त बघत असतो की याचं विशेष पुण्य काय, विशेष सत्कार्य काय. ते सत्कार्य कुठून मिळतं? तर ज्ञानातून. ज्ञान म्हणजे काय? विचार. ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे विचार. या ठिकाणी आला तर कोणाच्याच मनामध्ये तुमच्यात भेदाभेद नाही आहे किंवा तुम्हाला कुणाच्या बद्दलचा तात्पुरता का होईना द्वेष नाही आहे. उलट प्रेम वाटताय. किती सुंदर, किती छान. आपण उद्या असं करू, आपण उद्या तसं करू. संकल्पना सुचतायत. हा विशेष दान. हे विचार, सद्विचार जिथं मिळतात तो सद्विचार म्हणजे सत्कार्य. आणि हे सत्कार्य तुम्हाला करावं लागेल. मग हे कसं करायचं? तर मग सनकादी आणि सनत कुमार असे 4 देवाचे अवतार. त्या 4 जणांचे फक्त 5च वर्षाचं वय होतं बरं का. त्यांनी थांबवून ठेवलं होतं. त्या 5 वर्षाच्या त्यांनी वय आपलं अगदी थांबवून ज्ञान वैराग्याचं
जोड घेतली होती आणि त्या ज्ञान वैराग्य त्यांना असं प्राप्त झालं होतं की या सर्वांमध्ये काहीही पडलेलं आहे. आपण नाही सोडू शकत बरं का, आपल्याला सोडायचंही नाही, ते वैराग्य प्राप्त आपण करून घ्यायचंही नाही. 7 दिवसाचा सप्ताह झालं की नाही मी आता काहीच नाही, मी आजच म्हणाल्या ताई आता काही नाही म्हणते, मी ताई सोबतच जाणार आहे म्हणल्या आमच्या ताई. मी हो म्हणल्या, पण मग नंतर कठीण नाही जाईल का ताईला पोचणं, मला नाही इथलं इथं सोडून जावं लागते. ह्या मनाच्या गोष्टी झाल्या. वैराग्य तसं प्राप्त करायचं नाही. वैराग्य भाव करणं म्हणजे मनामध्ये वैराग्य वृत्ती काही नाही. या प्रपंच याच्यामध्ये काही नाही आहे. प्रेमाने वागा, बोलणं नम्रतेच असू द्या, नम्र भाव असू द्या. पूर किती येते हो, असा पावसाळ्यामध्ये इतका पूर येतो की तुमचे एवढ्याला बुंद्याचे झाड वाहून जातात. काय त्या मार्कंड्याला असे लोक पकडतात, मोठे मोठे खोडं येतात, काय काय वाहून येतं. त्यात लवाळ पण असते ना. लवाळ पूर आलं की झोपून जात. पूर ओसरला की परत पुन्हा उभं होत. नम्र त्याला माहिती आहे त्या लवाळाला, म्हणून कितीही पूर येऊ द्या तो वाहून जात नाही. नम्रता असणं महत्वाचं. हा नम्रता सुद्धा सत्कार्याचा आहे आणि या नम्रतेमुळे आज आपल्याला जगावर राज्य करता येतं. विवेकानंदाने माझ्या बंधू आणि भगिनींनो विदेशात कशाच्या भरोशावर, वाणीच्या भरोशावर नम्रतेने जग जिंकता येते मातांनो. ही नम्रता आहे. नम्रता अंगी असणं हा गुण अहंकाराला सुद्धा दूर फेकतो, अहंकाराला सुद्धा मारतो. नम्र होणे व्हायचं. महाराज किती नम्र होते. अशीच ही भक्ती वैराग्याला. आणि मग सनातन ऋषींनी म्हटलं की सत्कार्य करायचं आहे, तुम्हाला या ग्रंथांचा प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे. आणि आता तुम्ही भागवत, जे कृष्णाचं भागवत आहे ते त्यांना ऐकवा, ते नक्कीच सजीव होतील. मग नारद महाराज म्हणाले, मी कशाला ऐकवू, आता तुम्ही कशासाठी आहात, तुम्हीच चला, तुम्हीच ऐकवा. आणि त्यांनी भागवत ऐकवणं सुरू केलं. भागवत ऐकलं. जसं भागवत ऐकलं तसेच आले नाचत, सजीव झाले ज्ञान आणि वैराग्य. त्यांच्या सचेतनात आली आणि सचेतन होऊन नाचत नाचत पंढरी जाईन असं म्हणत ते अगदी वाळवटात आले. वाचे विठ्ठल गायला, वाचे विठ्ठल गायला, नाचत पंढरी, नाचत पंढरी, नाचत पंढरी गायला, वाचे विठ्ठल गायला, वाचे विठ्ठल गायला, वाचे विठ्ठल गायला, नाचत पंढरी, नाचत पंढरी, नाचत पंढरी नलिना, वाचे विठ्ठल गायला, वाचे विठ्ठल गायला, वाचे विठ्ठल गायला. ज्ञान आणि वैराग्य आता सजीव झाले आणि या ठिकाणी भक्ती सजीव झाली, ताजी झाली आणि पुन्हा ती वावरू लागली. कारण मग म्हटली भक्ती, आता ठीक आहे देवा, मग मी कलियुगात कुठे राहील. देवाला म्हणते आहे भक्ती, कलियुगात तर इतकं पाप वाढलेलं आहे
तुम्हाला सांगते मायबापा हो, आपले युग 4. पहिला आहे सत्ययुग, दुसरा आहे द्वापार युग, दुसरा आहे त्रेतायुग, तिसरा आहे द्वापार युग आणि चौथा आहे कलियुग. नाही का? आणि तुम्हाला सांगते पुन्हा एक गोष्ट, मी अभ्यास केला, अभ्यासातूनच सांगते. सत्ययुग हे 16,28,000 आहे. बघा, 16,28,000 युग वर्ष, समजा 16,28,000 वर्ष. म्हणजे आधीचा व्यक्ती तो जर होता ना, तो त्याचं वय किती राहायचं तेव्हा 1,00,000 वर्ष तो जगायचा. बघा मातांनो, तो 1,00,000 वर्ष जगायचा. आणि त्याची उंची काय म्हणाल, धाडधिप्पाड उंच पुरे, नाही का? आपण वर्णन करू शकतो. सत्ययुगात ऋषी मुनी पहा, पहिले हठयोगी. आपण आताही कधी एखादा योगी पाहिला तर हा हिमालयाकडला योगी आहे किंवा ऋषी मुनी आहे असं म्हणतोय आहे. तर ते सत्ययुगामध्ये किती लाख त्यांचं, म्हणजे वर्ष 1,00,000 म्हणजे 1,00,000 वर्षाचा तो जगायचा व्यक्ती. 1,00,000 वर्ष तो जगायचा. कधी? सत्ययुगात. नंतर मात्र त्रेतायुगाला 12,96,000 दादा, 12,96,000. त्यामध्ये आपण मनुष्य किती जगत होतो? 10,000 वर्ष. तेव्हा बघा 10,000, मग थोडीशी उंची कमी होत आली. थोडीशी उंची त्यांची धाडधिप्पणपणा तो कमी होत आला. त्यानंतर द्वापार युग आलं 8,64,000. आणि 8,64,000 मध्ये तिथला मनुष्य 1,00,000 वर्षाचा. हे आपल्या जनरल नॉलेज साठी खूप चांगलं आहे बरं दादा. तरुणांनो, येतात हे प्रश्न आपल्या MPSC UPSC मध्ये, हे प्रश्न येतात. हाही अभ्यास आहे. 1,000 वर्ष जगायचे, याच्यावर संशोधन सुरू आहे. आणि त्यानंतर आता आपण कोणत्या युगात जगतोय? कलियुगात. आपलं हे कलियुग किती युगाचं आहे? 4,32,000. आणि तिथल्या आपलं वयोमान झालेलं आहे 100 वर्षाचं, नाही का? आता तेही 100 वर्षाचं. तुमच्याही गावात असतील 100 वर्षातल्या आजी वगैरे. आमचा काळ आम्ही तुम्हाला सांगतो, पहिले असं होतं, पहिले तसं होतं, नाही का? आतापर्यंतचा म्हणजे आज 2 वर्ष सोडले तर मीही सांगेल तुम्हाला 48 वर्षापर्यंतचा माझा काळ. आम्ही असं पाहिलं, तसं पाहिलं. आमच्या आधीचे तसे सांगते. पण याच्यानंतरचा आपला काळ कसा येणार आहे? यानंतर कलियुगाचा 4 भाग होते, चतुर्थांश भाग. मग जेव्हा चतुर्थांश भाग येईल म्हणजे 12.5 वर्षाचं आयुष्य येईल. फक्त आपला इथे मनुष्य जगेल 12.5 वर्ष. 12.5 वर्ष जगेल. विचार करा. आणि 12.5 मध्ये आपली उंची अशी राहील की आपण हरभऱ्याच्या झाडाखाली 1 कोर तुकडा भाकरीचा गोपालकाला भागवताचा म्हणून खाऊ आपण सर्व मिळून. विचार करा. हे युग येईल. कारण असे अनंत ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत की ते बदलत गेलेले आहेत. प्रत्येकाचे जन्म झाले. इव्हन नारद मुनीचा सुद्धा जन्म झालेला आहे. अशी कितीतरी युगानुयुगे हे बदलत राहणारं चक्र सृष्टीचं, नवीन निर्मिती सृष्टीची सृष्टी ही तयार केली जाते. ब्रह्मदेव निर्मिती करत असतो. आणि हे कलियुगाचा आपण पावभाग नाही जगलो आहोत. अजून आपलं पावभागाचं जगणं झालेलं नाहीये. प्रेम भक्ती विन कलियुगात नाही साध्य काही. योग यागाची योग वेळ नाही साध्य काही. प्रेम भक्ती विन कलियुगात नाही साध्य काही. योग यागाची योग वेळ नाही साध्य नाही.
मी सांगतो हे ऐक वचन माझे रणुजी साग होय शिरीन घेऊन ओझे उत्पत्तिश्च विनाशश्च भूतानाम आगती गती वेति विद्या विद्याश्च सवाच भगवानिति ऐश्वर्यश्च समग्रस्य धर्मस्य यशश्च श्रिया वैराग्यस्थाय मोक्षाय षण्माय भगवती धर्म यश श्री ज्ञान वैराग्य व ऐश्वर्य असं परमेश्वराचं धन आहे जे आपल्याला दिलेलं आहे परमेश्वराने यश धर्म सर्वात आधी तर आपल्याला धर्म सांगितलेला आहे मग मी हिंदू तुम्ही बुद्ध तुम्ही ख्रिश्चन तुम्ही मुस्लिम हा धर्म का हा धर्म कोणी पाठवला हा वेदातही लिहिल्या गेलेले नाही आहे हा आम्ही बनवलेले धर्म आहे हे वाचित धर्म आहे धर्म हा आहे जो मानवता एकमेव दोनच बनवलं स्त्री आणि पुरुष बरं का स्त्री आणि पुरुष आणि वर्ण बनवलं क्षत्रिय वैश्य शूद्र अशा याच्यामध्ये त्यांना त्यांचे काम वाटवून दिलं कार्य वाटप केलं आणि त्या कार्यानुसार आम्ही आमचा धर्म मानून बसलोय आणि आज या धर्माच्या नावाखाली आपण एकामेकांपासून भेदाभेद तयार झालेला आहे आता तो मिटलेला आहे पण मधातल्या काळात माझ्या सावित्री आईने नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने काय भोगलं काय यातना भोगल्या स्पृश्य अस्पृश्यांचा भेद खरंच माझ्या अस्पृश्य जनाने सोसलेला आहे आमच्या तुमच्या सारख्याने सुद्धा सोसलेला आहे आज तो भेद मिटलाय त्याची झळ आपल्यापर्यंत नाही आली आहे पण आजही 100 मध्ये जगणारे जे लोक आहेत ते सांगतील त्यांनी काय यातना भोगल्या म्हणून गौतम बुद्धाने तो धर्म स्वीकारला यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आणि कल्की अवतार जो याच्यामधला जो कलियुगाच्या शेवट म्हणजे पहिल्यांदा बौद्ध गौतम बुद्धांचा अवतार झालेला आहे त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे सद्गुरू म्हणून ते आले आज धर्माधर्मांमध्ये आपण वाद करतो हा नको यासाठी ही भागवत कथा असते खर तर एकत्र येणं हा मेन हेतू असतो गाव संघटन करणं हे खरंच तुकडोजी महाराजांनी किती सांगितलंय हो ग्रामसेवाची ईश्वर सेवा ऐसे समजवूनी जीवा गाव सेवेशी तत्पर करावा सर्वतोपरी आणि ग्राम उन्नतीचा पाया शिक्षण उद्याचे राष्ट्र आजचे संतान यासाठी आदर्श पाहिजे गुरुजन राष्ट्र निर्माते नाही का आणि त्यातही असो नसो साथ सत्तेचा सहयोग मिळावा सज्जनांचा सहयोग या सज्जनांचा मिळावा जनसेवकांनी ग्राम राज्याचा पाया रचावा सत्तेवरी हा पाया आहे आणि हे महाराज तुकडोजींनी सांगितलेलं आहे काय सुंदर शिकवते हो मानवता मानव धर्म जर कोणी शिकवला असेल तर महात्या राष्ट्रसंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आजचं हे अमृततुल्य ग्रंथ आजच्या याच्यामध्ये धावत्या पळत्या याच्यामध्ये साधी माणुसकी शिकवणारा जर असेल तर आपली ग्रामगीता आहे मातांनो त्याच्यातल्या 2 ओळ्या वाचण्यासाठी नाही आचरणासाठी नक्की आणावा हे ग्रंथ तर आमच्यासाठी थोड्या डोक्याच्या वरून जाणारे आहेत पण साध्या सरळ भाषेमध्ये माझ्या तुकडोजींची ग्रामगीता सहज सोपी आहे 2 ओळी फक्त वाचायच्या आणि आचरणात आणायच्या कारण ती समजणारी आहे भाषा असो
कथेला पुढे नेऊ आपण. त्याआधी एकदा राधे राधेचा जयघोष करूया. राधे 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 जय राधे 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 जय राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधा कृष्ण भगवान की जय. म्हटले भक्ती की मी कुठे राहणार, तर श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले तू भक्तांच्या हृदयात राहा, भक्तांच्या हृदयात राहा. कारण माझं स्थान भक्तांच्या हृदयात आहे, म्हणून तू पण भक्तांच्या हृदयात कायमस्वरूपी या कलियुगात राहशील आणि माझ्या नामाचा महिमा तू वाढवशील. आणि या ठिकाणी भक्तीचा उद्धार झालेला आहे. आता सत्कर्माचा उद्धार झाला. मग ऋषी मुनी म्हणाले ठीक आहे, तुम्ही सत्कर्माचा, संतांचा उद्धार केला, भक्तीचा उद्धार केला, ज्ञानाचा उद्धार केला, वैराग्याचा उद्धार केला, मग पाप्याचा उद्धार कसा ते आम्हाला सांगा. तर मातानं ऐका, आपण धुंदलीची आज कथा घेऊया आणि परीक्षित राजाचं ओझरत चरित्र सांगूया आणि आजच्या कथेला विश्राम देऊया. मी ओझरत घेते आहे. धुंदली आत्मदेव नावाचा एक तुंगभद्र नदीच्या काठावर एक शहर होतं आणि त्या शहरात आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. त्याची पत्नी धुंदली. बघा नाव काय आहे, आत्मदेव आणि धुंदली, नाही का. आत्मदेव म्हणजे आपला आत्माराम, आपला देह, आणि धुंदुली म्हणजे आपल्या विकारी बुद्धी, आपल्यातले विकार, काम, क्रोध, मोह, मत्सर, ह्या धुंदली स्वरूपातल्या आपल्या अंतरात आहेत. त्या आपल्याला चांगलं कधीच बनू देत नाहीत. अशी ही धुंदली आत्मदेव सज्जन माणूस होते, पण त्यांना मुलं बाळ नव्हते. आता त्यांना कोणी म्हणायचे तुला मुलंच नाहीये, तुझं पिंडदान कसं होईल. ब्राह्मण माणूस त्या पिंडदानाला जास्त महत्व द्यायचं आणि पिंडदान करायसाठी मला मुलगा नाही म्हणून ते दुःखी झाले. पण धुंदलीला मात्र वाटायचं असलंय बरं ना नसलंय बरं, कारण ती स्वतःच्या मौज मस्तीमध्ये जगणारी बाई होती. असतात स्वतःचाच विचार करतात, कुटुंबाचा काहीही विचार नसतं. खरं सांगू मातानो, जितकी महिला म्हणजे म म्हणजे ममता, ही म्हणजे हिम्मत आणि ल म्हणजे लाज, या 3 गुणांची जी महिला असते ना, तिने घर सांभाळायचं असतं. या सर्वांमध्ये महिलेचं खूप मोठं महात्म्य आहे. पण अलीकडे घराचे 2 घरं होणं, सासवा सुनांतले वार, ह्या सर्व गोष्टीला, आणि असंही म्हणून चालत नाही किंवा म्हणतातही रामायण घडलं एका बाईमुळे.
महाभारत घडलं एका बाईमुळे, घरात रामायण घडते बाईमुळे म्हणतात, आहे ना, सर्व बाईमुळेच होत असं म्हणतात. पण नाही बरं दादा, आज बाईमुळे, एका बाईमुळे आज मी स्टेजवर बसू शकली, नाही का? आज त्या काळात सावित्रीबाईंनी काय काय यातना सोचल्या असतील जे आम्हाला चार चौकीत मान मिळवून दिलेला आहे. तीही बाई होती. जिजाऊ माता तीही बाई होती, नाही का? कयादू तीही बाई होती. झाशीची राणी तीही बाई होती. असे भरपूर उदाहरण आहे. एक स्त्री काय नाही करू शकत, एक मिटवू शकते आणि एक उभारू शकते, असा स्त्रीचा महिमा आहे. असो, एक दृष्टांत सांगते. कालपासूनचा एकही दृष्टांत तुम्हाला सांगितला नाही, थोडं पाहिजे नाही का? तर एक राजकारणी म्हणण्याला काही हरकत नाही, त्याला राजकारणामध्ये खूप इंटरेस्ट होता. त्यानं घरचं होतं नव्हतं विकवाक केलं. त्याची बायको जी होती ती सुशिक्षित होती. ती नेहमी म्हणायची, तुम्हाला राजकारणाचा छंद आहे करा, काही हरकत नाही, पण पहिल्यांदा समाजामध्ये समाजकार्य करा. आता काही ही वाईट सांगत होती का? नाही ना. तुला का समजते? तुला का समजते? प्रत्येक चार चौघामध्ये तिला अपमान करावं, तिचा प्रत्येक क्षणोक्षणी तिला, तुझ्यासारखी भिडंगबाई नाही पाहिली, तुझ्यासारखी बुद्धूबाई नाही पाहिली. चार चौघात सतत 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 तिचा अपमान करायचा. मग शेवटचा एक चान्स घेऊन पाहायचा. मग होती थोडीशी शेती, ती विकायला काढली आणि मग आता तरी तिकीट मिळेल म्हणून गेले. पण दैवयोगानं या माऊलीनं मात्र, का देवा, जर आता माझ्या नवऱ्याला तिकीट जर नाही मिळाली ना, आम्ही उघड्यावर येऊ आणि माझ्या नवऱ्याची तशीच इच्छा राहील, आता तरी पूर्ण कर. बघा, हिचा अपमान कितीदा करत होता, पण ती मात्र एकनिष्ठतेनं आपल्या नवऱ्याचा साथ देत होती. मग त्याला तिकीट मिळाली. आला, ए म्हणलं तुला, तू म्हणत होती तुम्हाला का तिकीट मिळते, समाजकार्य करा लागते, असं करा लागते, मोठी शायनी आली, बापाच्या राजी पाहिलं का, बापाच्या घरी केलं का, वाटेल तसा बोलायला लागला. सांगू का दादांनो, सगळं काही सहन होते, आम्हाला आमच्या माहेरचं नाही सहन होत. आम्हाला आमच्या माहेरले कोणी काही म्हणलं ना, एक परी नवऱ्याले म्हणा लागल्यास आम्ही चालवून घेऊ, पण भावाला कोणी काही म्हणलं ना, आईला कोण पाय सर्व काही कर, तू माझ्या भावाला काही म्हणू नको, भावापर्यंत जायचं नाही. न बोलणाऱ्या बाईला सुद्धा तोंड येऊन जाते. खरं आहे मातांना? अगदी खरा. तुम्ही तर माहेरवासी आहे ना, हो म्हणा. तर तिला आता यावेळेस राग आला, अति झालं. ती म्हणली, तुम्ही उठसूट माझा अपमान करताय, तुम्ही उठसूट मला बोलताय, मी सहन करते. मी माझ्या बापाच्या घरी पाहिलं नसेल, पण मी समाजामध्ये सुद्धा काम करू नये, समाजात राहू नये, सगळ्याच गोष्टी मला मी शिकलेली आहे. तुम्ही माझा अपमान काय करताय? मोठी आली आता पाय ना, मी आमदार जर झालो ना तर तुला आमदारी म्हणतील, मग मिळवशील. या सर्व गोष्टी तिला बोलल्या, टोचून टोचून बोलायचा. ती म्हटली, बघा बरं, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुमचा मान राखायचा की घालवायचा हे माझ्या हातात आहे. बाईच्या हातात इज्जत असते मातांनो, तरुणींनो, आपल्या हातात आपल्या बापाची, नवऱ्याची, घराण्याची इज्जत असते. ही मूठ अशी जागायची असते, बांधायची असते. आणि ती म्हणाली, जर मी ठरवलं
तर आज तुम्हाला समाजामध्ये तिकीट जरी मिळालं असेल ना तरी कोणीच तुम्हाला निवडून देणार नाही. हा इथून मी शपथ घेते, तुमची चॅलेंज करते तुम्हाला. तो म्हटला तू मला चॅलेंज करते. हो, मी तुम्हाला चॅलेंज दिलं. तो म्हटला घेतलं चॅलेंज, करून दाखवतो. आता मला तिकीटच तर मिळालाय, बघतोस काय करते. तर ही म्हटली ठीक आहे. मग गुढीपाडवा आला. आता शुभारंभ करायचा होता. यानं मग घराच्या जवळच खूप मोठं स्टेज केलं. सर्वात आधी आपल्या गावापासूनच सुरुवात करायची प्रचार कार्याला, म्हणून त्यानं प्रचाराची सभा घ्यायचं म्हणून खूप मोठा स्टेज केलं. स्टेजच्या समोर खुर्च्या लावल्या, खूप लोकांना बोलवलं आणि त्या ठिकाणी सगळे जण तयार झाले आणि हे उमेदवार भाषणासाठी स्टेजवर चढले आणि भाषण सुरू झालं. तिकडून त्याचा 5 वर्षाचा मुलगा, त्याला तिने बोलवलं त्याच्या बायकोनी, दादा इकडे जा, तुझ्या बाबांना सांग हळूच जाऊन कानामध्ये आई पुरण वाटासाठी बोलवत आहे म्हणून जा सांग. कशासाठी? पुरण वाटायला बोलवत आहे, बोलवणार. समजलं ना मातांना? पुरण वाटल्या जाते ना, आता मिक्सर वरून काढल्या जाते, पण पहिले पुरण वाटायचं नाही का? तर पुरण वाटायला बोलवणार. तो तिथून धावत आला. आता लहानचा 5 वर्षाचा मुलगा, त्याला काय समजायचं? तो गेला. आता बाकीच्यांनी बाजूला आणि नवीन उमेदवार म्हटल्याबरोबर खूपच नौके बिवके. आता पोरांचे तर काही लाईनच म्हणायचे, कारण का सोयच होते ना. जेव्हा निवडणुकीपर्यंत कोणता झेंडा धरू नाही का? मग काय बाबा ते पोरांच्या अंगामध्ये ते निवडणुकीचा माहोल. त्या उमेदवारापेक्षा त्याचे आम्ही दादाचे भाई नाही का, असे त्याचे. अरे दादाचा पोरगा आला. मग दूरवा बापू बंट्या एरवी त्याच्याकडे ढुंकून पाहत नव्हते. पण तो पोरगा आला तिथून. मायालाही वाटलं बापरे, माझं पोरग एवढूस स्टेजवर येत आहे, बापाचा केवढा अभिमान वाटत आहे. पोराचा आला, गालगुच्चे घेतले. काय रे बाबा हे काय आहे? माईक आहे, मी बोलून पाहू? हो बोल. काय बोलू? मी आईनं जे म्हणलेलं बोलून पाहू? हो बोल. मग त्यानं माईक मध्ये काय म्हटलं? बाबा, आईनं तुम्हाला पुरण वाटासाठी बोलवलं. बाबा लवकर या, पुरण वाटायला बोलवलं आईने. सगळे बसले होते. आता तुम्हीच सांगा, तेवढ्या मोठ्या उमेदवारासाठी मतदारांची केवढी मोठी रांग असेल नाही का? चष्मे बिष्मे वाटप केले असेल त्यांनी, तर खूपच घेण्यासाठी गर्दी. मग काय बाबा, हा उमेदवार, याची बायको काहीच किंमत, घरात काहीच किंमत नाही याची, पुरण वाटासाठी बोलवत आहे याला. घरात मार इथं हा स्टेजवर उभा झाला आणि याची घरात याची बायको काहीच किंमत देत नाही. म्हणजे हा बायकोच्या पदराआडचा मांजरच आहे आणि अशा उमेदवाराला आपण निवडून द्यायचं का? तिथं कुजबुज सगळ्यांची सुरू झाली. आणि कुजबुज सुरू झाली असताना हा तेवढ्याच तडफडीनं रागाने गेला. तुला काही समजते की नाही? तेवढ्या मोठ्या सभेत त्या पोराला पाठवलं पुरण वाटायसाठी. मी कधीतरी बापराजे असे काम केले का? तू मला का समजली? आत्ताच्या आत्ता सोड चिठ्ठी. अहो ऐकून तर घ्या. तुम्ही मला चॅलेंज केलं होतं ना, त्याचा इथे काय संबंध? त्याचाच संबंध आहे इथे. कसा काय सांगा? आत्ताही तुम्ही हारलो म्हणा, मी चॅलेंज हारलो असं म्हणा. तुमची गेलेली इज्जत मी परत आणून देते. असं होऊच शकत नाही. तू मला तितक्या लोकांमधून पुरण वाटासाठी बोलवलं, आता कुठे माझी गेलेली इज्जत परत आणणार आहेस तू? आणून देतो ग, देतोस तुम्हाला, आणून देते मी. पण तुम्ही म्हणा मी हरले. शेवटी त्याला इज्जत पाहायची होती, राखायची होती, उमेदवारी निवडून आणायची होती. म्हटले ठीक आहे, आता तुम्ही जा. आणि ती आली, स्टेजवर उभी झाली. मतदान बंधू आणि भगिनींनो, बघा
नम्रता आत्ताशीच माझे यजमान या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहे. माझा मुलगा छोटासा 5 वर्षाचा, त्याला काय समजणार नाही का. मी आज गुढीपाडवाचा सण आहे आणि माझे यजमान पहिल्यांदाच उभे राहिले आणि आज शंकराच्या प्रांगणामध्ये त्यांचं भाषण आहे. सगळ्या उमेदवारांना ते आपल्या उमेदवारीचं परिचय देत आहेत. त्यामुळे मीही देवाला नवस बोलले आणि पुरण तयार केलं आणि ते सर्व तुम्हाला वाटायचं आहे. ते वाटण्यासाठी मी त्याला म्हटलं की बाबांना सांग पुरण तयार आहे आणि सर्व उमेदवारांना ते वाटायचं आहे. समजलं असेल तर हो म्हणा. मला कधी कधी असं वाटते की माझी भाषा तुमच्यापर्यंत समजते ना. धन्यवाद. वाटायचं आहे. बघा मराठीतला फरक नाही का. एक वाटणं होतं वाटायचं आणि एक वाटायचं होतं वाटायचं. म्हणजे आज तेवढ्या मोठ्या उमेदवारांना काय सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले आणि म्हणायला लागले किती बाई हुशार, किती बाई, किती नम्र बाई आहे. म्हणजे आज नवऱ्यासाठी किती तिने तप केलं, किती तिच्या मनामध्ये भाव आहे की आपला नवरा निवडून यावं. नाही, खरंच हा उमेदवार खूप आपल्या योग्य आहे. ज्याच्या घरात इतके सुंदर संस्कार आहेत तोच असा आज आपल्या अशा संस्कारित उमेदवाराची आपल्याला गरज आहे. आपल्या गावासाठी गरज आहे, आपल्या देशासाठी गरज आहे आणि आपण याला निवडून द्यावू असं सर्वांनी आश्वासनच नाही तर त्याला निवडून दिलं आणि तो निवडून आला. ही आहे बाईची महंती नाही का. इज्जत राखणं आणि इज्जत घालवणं हे एकमेव बाईच्या हातात असते मातांनो. म्हणून माझ्या तरुण मैत्रिणींनो, नसेल बसल्या असतील कोणी, कधीही आपली इज्जत आपल्या हातात ठेवायची, राखायची. गावाची आहे, घराण्याची आहे, तुमच्या मामांच्या कुळाची आहे, आपली आहे, सर्वांची इज्जत. गावातली लेकबाळ म्हटल्यानंतरही इज्जत असते. ती राखणं या आपल्या हातात असते, आपल्या संस्कारात असते. आणि ते संस्कार, ते विचार कुठे मिळतात तर सद्विचारामध्ये, सत्मार्गामध्ये. पण मात्र ही आपली धुंदुली ही मात्र तशी नव्हती. हिचे संस्कार ब्राह्मण कुळात असूनही अगदी चांगले नव्हते. इकडे हा पिंडदान करण्यासाठी मला एखादा मुलगा हवा या अट्टहासाने या त्या देवाचे व्रत करता करता त्याचे दिवस चालले. पण नंतर मात्र तो त्रासला आणि आत्महत्या करण्यासाठी नदीच्या तीरावर गेला. नदीच्या तीरावर गेला असताना जसा जीव देणार त्या नदीत तसेच एक महात्मा त्यांना मिळाले. अरे अरे काय करतोयस म्हटला. मी आपला प्राण त्याग करतो. का बरं दादा? मला मुलं बाळ नाही आहे, मी निसंतान आहे, मला एक तरी पुत्र हवा म्हणून मी काय काय व्रत केले पण मला परमेश्वराने अजूनही पुत्र दिलेला नाही. त्याने त्यांचं पंचांग पाहिलं. अरे आत्मदेवा, तुला या जन्मात काय 7 जन्मात तुला पुत्र नाही, पुत्र प्राप्ती नाही. मग पुत्र प्राप्ती नाही म्हटल्यानंतर आत्मदेव मात्र नाराज झाले आणि आता तर मी जीव त्यागणार म्हणून पुन्हा ते प्राणत्याग करण्यासाठी प्रवृत्त झाले. पण त्यांनी त्याला आत्मबोध केला की ठीक आहे, तुला पाहिजेच आहे तर हे एक फळ आहे, तू तुझ्या पत्नीला, पण तुझ्या नशिबात मात्र पुत्र सुख नाही आहे हे तितकंच लक्षात ठेव. पण तरीही देवाजीच्या मनात आलं तर तो काय काय नाही करू शकते. असंच त्यांनी फळ दिलं आणि हे जाऊन तुझ्या धुंदुली पत्नीला तू दे खाण्यासाठी. गेले आतमध्ये. धुंदुलीला म्हणाले, अगं हे घे फळ, एका महात्म्याने दिलेलं आहे, तू ते खा. ती म्हणाली, अशा फळांनी आतापर्यंत कितीतरी फळं खाल्ले मी,
आतापर्यंत पुत्र झाला नाही आणि आता काय ह्या फळाने पुत्र होणार आहे? आणि त्यात माहेरचे लोक तर इथले नाही, ह्या माहेर गावचे नाही, माहेर गावचे नाही बरं का. आपल्या माहेरचे लोक तेल घालणारे खूप राहतात. मग अशीच त्यात धुंदुलीची बहीण ती पण म्हणाली, ती गरोदर होती, ती म्हणाली काही खाऊ, ती गरोदर राहायचीच होती, काही खाऊ नको फळ बिळ, असं कुठं होते का? काही ऐकू नको. आता लगेचच फोन चालले राहतात ना, काय करत आहेस आई? सासू माझी झोपाचीच आहे ना अजून. मग करणं फोन, ते झोपल्यावर करणं, आताच करू नको, नाही तर मग ते कामच नाही करत, निवड फोनवरच राहते. थोड्या वेळानं करतो, मग ते नसली का मी मिस कॉल देतो. फोन चालतात. तसाच बहिणीचा फोन आला आणि तिने खाऊ नको म्हटलं, आणि खाऊ नको म्हटल्यानंतर तिने ते वालं फळ, दारात गाय होती. आता काय सांगावं, त्या आत्मदेवाच्या घरातल्या ना झाडाला फळं येत होती ना गाईला. गाय सुद्धा कधीच व्याली नव्हती. पण मग हे वालं फळ ह्या धुंदुलीना त्या गाईला चारलं आणि ती गाईने ते फळ खाल्लं ना. काय सांगू माऊली, गाईला गर्भधारणा झाली आणि इकडे हिची बहीण गरोदर राहिली. ही म्हणते जर मी खाल्लं नाही फळ आणि म्हटलंच तर काहीच काळजी करू नको, पोटाला चिंध्या बांधून टाक. आणि बाईने 1 महिना झाला, 2 महिना झाला, हिने चिंध्या उशा बांधणं सुरू केलं. तिकडे तिची बहीण गरोदर राहिली आणि 9 महिने 9 दिवस झाले. इकडे आमची गाय व्याली. गाईला गोकर्ण, शरीर त्याचं मनुष्याचं, पण कान मात्र गाईसारखे असा पुत्र जन्मला. आणि इकडे धुंदलीने तिच्या बहिणीला, आता काय करू, ठीक आहे मी म्हणूही शकत नाही आत्मदेवाला का पोरग मेलं म्हणून, झालं नाही कसं म्हणू. मग ही डिलिव्हरीसाठी बहिणीकडे गेली. बहीण म्हणते माझं पोरग तू घेऊन जा. आणि मग ते बहिणीचं पोरग झालेलं ही धुंदुली घेऊन येते. आत्मदेवाला आनंद होतो आणि तिचं इकडे गाईच्या याच्यातून येतो म्हणून आत्मदेव त्याचं नाव गोकर्ण ठेवतात. आणि ही धुंदली म्हणते हे माझं पोरग आहे, मग याचं नाव धुंदलाकारी, धुंदुकारी. आम्ही म्हणतो धुंदलाकारी म्हणून, एका जणाला आठवण गेलं, धुंदलाकारी म्हणतात. धुंदुकारी त्याचं नाव. आणि मग आता तो मोठा झाला. इकडे गाईच्या पोटीत जन्माला आलेला तो सज्जनच बनेल ना. आणि ते तर सज्जनाने दिलेलं फळ होतं. ते गोकर्ण तपासाठी चालले गेले आणि हा व्यभिचारामध्ये गणला गेला. इतका व्यभिचार, सगळ्या प्रकारचे त्याला शौक लागले. आणि असं करता आत्मदेवाला पश्चाताप झाला आणि आत्मदेवाने देह त्यागला. आणि त्यानंतर पैसे दे नाहीतर मी मारीन. तिला पण त्या धुंदुलीला मारत राहिले आणि त्याही पश्चातापाने तिचं सुद्धा मरण झालं, ती सुद्धा मेली. आणि हा याने मग सगळ्या बायांना वेश्यांना घरात आणावं, व्यभिचार करावं, असं करता करता त्या व्यसनाच्या आहारी जाऊन याचा सुद्धा मृत्यू झाला. पण हा पिशाच्य योनीत गेला. पिशाच्य योनीमध्ये गेल्यानंतर याचा उद्धार कसा व्हायचा? खूप दिवसांनी गोकर्ण आपल्या घरी आले, आपल्या वडिलाच्या घरी आले. पण तिथे आल्यानंतर पिशाच्याचा वास त्यांना लक्षात आला. बोलायला लागला, कोण आहे? दादा मी धुंदलाकारी. आता माझा उद्धार कर. मग सूर्यनारायणाची पूजा केली आणि सूर्यनारायणाने सांगितलं
की याला भागवत ऐकव. आणि भागवत पुराणाचा मंडप घालण्यात आला आणि त्या मंडपामध्ये समोर एक बांबू असा लावला होता. त्या बांबूच्या खाली तो धुंडलारी जाऊन बसला. आणि मग इकडे भागवत सप्ताह सुरू झाला. भागवताच्या कथा सांगत आहेत. तसा तसा एक एक त्याच्या बांबूतल्या काड्या गाठी सुटत चालल्या, फुटत चालल्या. त्याला खडे असतात ना, बांबूला 7 खडे होते आणि त्या बांबूचे 7 खडे एक एक करून फुटत गेलं आणि त्याचा उद्धार झाला. त्याला विष्णू वैकुंठातून खास विमान न्यायला आलं. आणि जेव्हा त्या विमानामध्ये तो बसले आणि तो गेलाय, त्यावेळेस गोकर्ण म्हणतोय की देवा, माझ्या भावाचा उद्धार केलास तू. त्याला इतक्या लवकर त्याला मोक्ष दिलास. मी तर करतोय, तुझं तर मला काय देशील? अरे तू संकल्प केला होतास की माझ्या भावाचा उद्धार झाला पाहिजे, पिशाच्या योनीमध्ये त्याला मुक्ती मिळाली पाहिजे, यासाठी तू भागवत केलं. त्याची फलश्रुती म्हणून त्याचा उद्धार केला, त्याला विमान आलं न्यायसाठी. आणि असा ह्या पापाचा उद्धार करणारा हा ग्रंथ आहे. मायबाप हो, पापातला पापी तरुण जातो एका नावाने. आणि कलियुगामध्ये नावाला खूप महत्व दिलेलं आहे. नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही नाव घ्या. आज कुणाजवळ वेळ नाही, पण एक फक्त चालता बोलता परमेश्वराचं चिंतन नामस्मरणामध्ये जर तुम्ही राहिले तर आपला उद्धार हा नक्की होतो. आज कुठली वेळ कधी येते काय सांगू येत नसते, पण समोर जर परमेश्वराचं नाव आहे तर त्याचा उद्धार मात्र होतो. आणि असा उद्धार आपला तुमचा आमचा होणार आहे. आणि परीक्षित राजा ज्या कुळामधला शेवटचा एक अंश राहिला होता, ज्या वेळेस महाभारतातलं युद्ध सगळं संपलं, युद्ध झाले का? महाभारतातलं युद्ध संपलं आणि यावेळेस भीमाने दुर्योधनाला मारला आहे. भीम मारल्याबरोबर, कारण त्याचं शरीर तर गांधारीनं पवित्र केलं होतं, पण काही भाग त्याचा राहिलेला होता. आणि त्या उरलेल्या भागावर गधा युद्ध जेव्हा झालं भीमाचं आणि त्यांनी मारलं, तेव्हा दुर्योधन मरणावस्थेत होता. तेव्हा अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र, तो गुरुबंधू त्याच्याजवळ गेला. मित्रा, काय आहे शेवटची तुझी इच्छा? काय रे? पहा, दुर्योधनाची शेवटी सुद्धा मरताना सुद्धा त्याची वृत्ती बदलत नाही असा असतो दुर्योधन. मरताना सुद्धा त्याला पाजर फुटला नाही. तो म्हणतो, माझे 100 भाऊ मेले तरी मला काही लागत नाही, माझ्या आई वडिलांचं काय झालं, मी निर्वंश झालो तरी मला काही वाटत नाही, पण माझी एकच इच्छा होती का पांडवामधला एक तरी मरायला पाहिजे होता. काय देवा? म्हटले, मित्रा थांब, मी मारून आणतो. मग दुर्योधन म्हणतो, तू आता इतकं मोठं युद्ध झालं तर मेले नाही, आता तू त्यांना कपटानं मारशील तर मरतील. ठीक आहे, मग मी कपटानच मारतो. मग हे आनंद उत्सव साजरे करत होते. पांडवांचे 5 पुत्र द्रौपदीच्या जवळ सगळे उत्सव करत होते. इकडे मात्र चाहूल कृष्णाला लागली होती का काहीतरी अनर्थ आहे. आणि कृष्ण म्हणाले पांडवांना, चला मला नदीच्या तीरी तुम्ही चला, मला तुम्हाला तुमच्या सोबत उत्सव तुमच्या विजय मला साजरा करायचा आहे. म्हणून यांना द्रौपदीला आणि पांडवांना घेऊन तो नदी किनारी गेला. इकडे बिचारे पांडवांचे 5 पुत्र छान आनंद उत्सव करून झोपले होते. हा आला कपटाने, याने मारलं, 5ही पुत्रांना मारलं आणि त्यांचे 5ही पुत्रांचे सिर घेऊन तो दुर्योधनाकडे गेला. बघ मित्रा, मी आणले. पाहते तर काय, माझ्या वंशातले सगळेच्या सगळे मेले.
हे 5 पांडवांचे पुत्र तरी होते, त्यावेळेस त्याला वाईट फक्त एवढंच वाटलं की या 5 शिरांपैकी पांडवांचं असतं तर चांगलं झालं असतं, पण तू मित्रा तू हे चांगलं केलं नाहीस, तू माझ्या मुलांना मारलेलं आहेस, हे वंश मिटलं. थोडी त्याची जाणीव त्याला झाली आणि त्यांनी प्राणत्याग केला. मग याला शिक्षा द्यायची काय? अश्वत्थामाला भीम म्हणते याला शिक्षा दिली पाहिजे, अर्जुन म्हणते, सगळेच म्हणतात. द्रौपदी विलाप करत आहे, आपले 5 मुलं गेले याचा विलाप करत असताना द्रौपदीला विचारते श्रीकृष्ण, सांग ताई या अश्वत्थामाला काय शिक्षा देऊ? पहा द्रौपदी, इतके 5 पुत्र मेले, इतकं मोठं युद्ध झालं तरी ती माऊली म्हणते, दादा सोडून दे त्याला, माझे 5 पुत्र तर मेलेच आहे, काय करू मी आता, याला शिक्षा देऊ, सोडून दे. पण भीम म्हणाला नाही, अर्जुन सुद्धा नाही आणि कृष्णाला सुद्धा ते मान्य नव्हतं. ठीक आहे ताई, आपण याला असंच नाही सोडून देऊ. तर मग त्याच्या कपाळावर एक तेजस्वी मणी त्याला जन्मापासून सिद्ध प्राप्त होता, त्याच्या सुंदरतेचं प्रतीक होतं. मग त्या योद्ध्याचं ते प्रमाण असणारं ते सिरमुकुटावरचं त्याच्या कपाळावरचं ते मणी तो काढून घेण्यात आला आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून देण्यात आला. एका योद्ध्यासाठी तो खूप मोठा अपमान होता. तो अपमानाने तिरस्काराने लाल लाल झाला आणि त्याने त्याच्याजवळ असलेलं ब्रह्मास्त्र सोडलं पांडवांवर. पण श्रीकृष्णाने ते अडवलं. पण त्याची झळ उत्तरेच्या पोटात वाढत असलेला हा आपला परीक्षित राजा याच्यावर पडली, गर्भावर पडली. जेव्हा श्रीकृष्ण आता आपल्या द्वारकेला सगळं पांडवांचा विजय राज्य प्रस्थापित करून सगळ्यांचा संहार करून इकडे कृष्ण आपल्या भीष्माचार्याला सुद्धा उद्धार करून सगळ्यांना आपल्या आपल्या जागेवर लावून जेव्हा आपल्या द्वारकेला जायला निघाले, तेव्हा कुंती म्हणते, आजपर्यंत मी तुला माझा भाचा म्हणून पाहिलं, पण आता परमात्मा तू माझ्या सोबत राहा असं म्हणतच आहे. अरे तू होतास माझ्या सोबत म्हणून आजपर्यंत आमचं सगळं संकट निवारण झालेलं आहे. तू जाऊ नकोस कृष्णा. मला हे सुख वैभव काहीही पाहिजे नाही. मला पूर्णता दुःख दे, इतकं दुःख दे, इतकं दुःख दे मला. मला सुख नाही पाहिजे, मला दुःख पाहिजे. का तर तू माझ्या जवळ राहावा. तू सदैव दुःखात माझ्या पाठीशी असतोय, माझ्या कुटुंबाच्या सोबत राहिलेला आहेस, म्हणून मला सुखाची अपेक्षा नाही रे कृष्णा. मला तू पाहिजे आहेस, तू दुःख दे मला. कोण मागेल हो माऊली? पण कुंतीने मागितलेला आहे. आणि गांधारीने शाप दिला होता, जसा तू माझ्या वंशाचा नायनाट केलास तसा तुझा वंश सुद्धा निर्वंश होईल. कृष्णाने तो शाप सहन केला होता आणि असं करून द्वारकेला जाणार तितक्यात उत्तरा आली. कृष्णा तू माझा माता आहेस, तू माझी पिता आहेस, आळवणी करू लागली, बोलू लागली. ती देव म्हणते, मुली तुला इतके सुंदर शब्द कुठून येते आहे ग? ती म्हणते, माझ्या सासूपासून मी शिकली. बघा, आईपासून तर आपण शिकतो, पण सासूपासूनही काय शिकायचं? आणि तिने म्हटली की देवा, माझ्या गर्भात हा एकमेव राहिलेला पांडवांचा वंश तू वाचव, याचं रक्षण कर. तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यानं जाणलं आणि त्यांनी आपलं सुदर्शन तिच्या गर्भात सोडलं आणि त्या गर्भाचं रक्षण केलं. आणि तो एकमेव वंशच पांडवांचा परीक्षित राजा झाला. आणि त्या परीक्षिताचा उद्धार कसा झाला, कसा केला 7 दिवसात, त्याच्या बाबतीत काय घडलं, काय झालं, हे आपण उद्याच्या सत्रात पाहणार आहोत. आजच्या सत्र आपण याच ठिकाणी विराम देऊया आणि थांबूया. आजची सेवा याच ठिकाणी अर्पण करते आणि राधे राधे आपण एकदा जयघोष करू. तुझा माझा देवा काय वैर, तुझा
तुझा माझा देवा काय भार दुःखाचे डोंगर दाखवी आरती लावा. दुःखाचे डोंगर दाखवी तुझा माझा देवा काय भार तुझा माझा देवा काय बळी बांधुनिया देशी काळा होती बळी बांधुनिया देशी काळा तैसे काय दिसती आले तुझ्या तैसे काय दिसती आले तुझ्या तुझा माझा देवा कार बैलाकार तुझा माझा देवा कार बैलाकार तुझा माझा देवा तुझा माझा देवा कार बैलाकार हरि कर शक
से है भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती मन में बसा कर तेरी मूर्ति मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती उतारो मैं गिरधर तेरी आरती सदा वसन्तं हृदयारविन्द भवन भवानी सहितं नमः मन्दारमाला कपालकाहे कपालमाला शिवशंकर दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय कालिंगण वंदन करणा डोळ्यात पाहिना रूप तुझे तेने आलिंगणानस्त पूजन हरे वाणी नमने तमेव माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव तमेव विद्याधरणं तमेव तमेव धनं ममेव कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्या वा कर्मणि नारायणाते समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वसुदेवहरं श्रीधरमाधवं गोपिका वल्लभं जानकी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान
त्यावर रामचंद्र. हा उद्या कृष्ण जन्म घ्यायचा का दादा? उद्या कृष्ण घेऊ आपण. उद्या घेऊ की परवा घेऊ? बरं, हे काढल्यामुळे असेल, काही हरकत नाही. उद्या पुन्हा तयार करून देशील दादा. एवढी तुला करावंच लागलं. त्रासू नको, अजून 4 दिवस यायचं आहे मला. आजचा दुसरा दिवस, उद्या तिसरा दिवस.